आश्चर्य वाटतं ते सुनेत्रा वहिनीकडे जाऊन बसतात की मला फंड द्या तालुक्याच्या विकासाकरता. मला काही मला माझा विरोध नाही, माझा ते स्थानिक नेतृत्वाला विरोध आहे. त्याच्यानंतर भाजपच्या बैठकीला जाऊन बसतात, त्यांनासुद्धा तेच सांगतात की मला आम्ही तिथे विरोधात आहोत, तुम्ही आम्हाला मदत करा. चंद्रकांताच्या बैठकीला सुद्धा आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलेले. नेमकं ते आता कुणाकुणाला गंडवतात माहीत नाही की त्यांच्या पक्षाला गंडवतात, लोकाला गंडवतात, इकडं राष्ट्रवादीला गंडवतात, तिकडे भाजपला गंडवतात, ते सगळ्यांना घेऊन फिरतात. मुख्यमंत्र्याला भेटायचं ते पुन्हा एका भाजपच्या आमदाराच्या माध्यमातून भेटले. नंतर आमच्या राष्ट्रवादीच्या एका आमदाराला म्हटले की मला सुनेत्रा वहिनीची गाडी घालून द्या. असे सगळे प्रयत्न ते त्या ठिकाणी करत आहेत. तुमचा पण भाजपशी काहीतरी संपर्क आमदारामध्ये? ते माझा आमचे जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत संजय जगताप यांची पूर्वी सिल्वर ज्युबली म्हणून एजन्सी होती, ती त्यांनी बंद केली आणि नवीन निसानची एजन्सी त्यांनी घेतली. त्या दिवशी आमची मंगळवारी मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये त्याचा कार्यक्रम 7 वाजता होता. मी त्याला म्हटलं मला लवकर जायचं, मी तुला 4-4:30ला भेटायला येतो. दरम्यान तो कार्यक्रम त्यांचा रवींद्र चव्हाणांच्या हस्ते होता आणि रवींद्र चव्हाणांना सुद्धा मुंबईत जायचं होतं. त्यामुळे ते म्हटले की बाबा मला संध्याकाळी 7 वाजता येणार नाही. ते 4-4:30 झाले. नेमके ते अगोदर आले आणि मी नंतर गेलो. आता जर तिथे एकत्र गाठ पडली, ते आमच्या महायुतीचेच मंत्री होते ना, आमचा त्यांचा पूर्वीचा संपर्क आहे. आणि महायुती म्हणून भेटल्यानंतर असं वेगळं काय दावा चर्चा वगैरे ते 5 मिनटं सुद्धा थांबले नाही. ते बिचारे निघून गेले आणि मी थोडा वेळ थांबला, कारण आमचं सहकार्य माझा नातेवाईक येतो. मी चहा घेतला आणि मग तिथं निघून गेलो. कोणीतरी खोडसरपणाने ती बातमी केली की बाबा दारा चर्चा काय असं करायचं गरज नाही, कारण माझा पक्ष माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, मला काही दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही. मग त्याच्यानंतर मी बाईटसुद्धा दिली की मला दुसऱ्या पक्षात गरज नाही, कारण आता मी जवळ 30 वर्ष आणि माझ्यासारख्याला 5 वेळा पक्षानं संधी दिल्यानंतर आता मला दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही. आणि राजकारणातला जर आमचा उत्तरार्ध आहे तर आता दुसऱ्या पक्षात जाऊन मी काय करणार आहे, मी त्याच्यापेक्षा घरी राहायला पसंत करेल ना. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर जाण्याची काही गरज नाही. जिल्हा बँकेची निवडणूक भविष्यात होईल, 10 वर्षाचं काहीतरी पिरियड असल्यावरती. हो, आम्ही 90%च्या पेक्षा जास्त. त्याच्यामध्ये वळसे पाटील आहेत, त्याच्यामध्ये थोडा टप्पा आहे, त्याच्यामध्ये भरणे मामा आहे, आत्ताचे अध्यक्ष ते आहेत, संग्राम थोपटे. अशा आम्ही कमीत कमी 90% लोक आम्ही त्याच्यातून रिटायर होतो आहे. म्हणजे केंद्र शासनाने निर्णय घेतला तर आम्ही त्याच्यापेक्षा वेगळे असण्याचं काही कारण नाही. जे इतरांचं होईल ते आमचं होईल. त्याच्यामध्ये काही लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि आम्ही ते स्वीकारून दुसऱ्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांना संधी देऊ ना, असं काय त्याच्यामध्ये. किंवा आयुष्यभर मी तिथे जिल्हा बँकेवर राहिलं पाहिजे असले काही हे नाही. आणि मी सुखी आहे, मला काय नाही. मी सांगितलं ज्या कार्यकर्त्याची इच्छा आहे त्याने आपलं कामाला लागावं, तर सगळ्या प्रकारची मदत करायची माझी तयारी आहे. म्हणजे आता ज्याची असं आहे, आम्ही या पक्षाच्या वतीने काही गोष्टी ठरवणार आहोत आणि सगळ्या कल बघून त्याच्यामध्ये निर्णय घेणार आहोत. पण आमचा उमेदवार हा की त्यामध्ये असेल, मी नसलो तरी पक्षाचाच उमेदवार राहील, दुसरं कोण बाहेरचं थोडंच राहणार आहे. विरोधी पक्षाचे विरोधात आमदार उभे राहतील असं आहे कारणच नाही. राहावं त्यांनी, आजमायला काय हरकत आहे, त्यांनी राहावं. आता त्यांचे जे सहकारी आहेत ते सुद्धा प्रयत्न करतात. पुढं एखाद्या कार्यक्रमाला भेटले तरी कार्यक्रमाला भेटतात, तुमच्या गावची सोसायटी कुठे आहेत, कोण पद्धती देणार आहेत, ते तयारी करणारे अनेक लोक त्यांच्याकडे सुद्धा आहेत ना. आमदार साहेब, जिल्हा तालुक्यातल्या जनतेने अशी महत्त्वाकांक्षी लोकांची भेट त्यांना देऊन टाकलेली आहे. त्यामुळं आता माझ्यासमोर काही अडचण नाही, अडचण त्यांच्यासमोर जास्त आहे. नाही, आपल्या तालुक्यामध्ये एकच फंड येतो, हे अनेक लोकांचं कुतूहल आहे. सर्वपक्षीय उमेदवार, जिल्हा सहकारी बँकेला सुद्धा आता सर्वपक्षीय उमेदवार, म्हणजे आमदारकीला विधानसभेला सुद्धा सर्वपक्षीय उमेदवार हा आपल्या तालुक्यातला एक फंड आलाय. तो फंड सुद्धा जिल्हा सहकारी बँकेला राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आता चालू आहे. याच्या बाबतीत आपलं लक्ष काय? असं आहे, हे मी गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये माझ्याविरुद्ध हा फंड अनेक वेळा त्यांनी वापरलेला आहे. कधी त्यांना यश आलं, कधी अपयश आलं. हा खेळ तर चालू राहणार आहे. आता मी त्यांना कसं म्हणू शकतो की तुम्ही हा फंड वापरू नका म्हणून. एकत्र आले, त्यांना माहिती ते सगळे, तेव्हा मी एकटा काय, माझी ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे. मला एकट्याला पाळण्याकरता किंवा एकट्याला ते सगळे एकत्र येऊन शकतात. म्हणजे ते सगळे, तेव्हा मी एकटा आहे. त्यामुळे मला त्याचा अभिमानच आहे ना. त्यामुळे त्याने आणखी कुठले फंडे काढावेत, माझी त्यांना शुभेच्छा. एकदा एक भेट दिलेली आहे
की बाबा तू एकटाच नाही, आणखीन बरेच जण हे आहेत स्पर्धेमध्ये आहेत. आता त्यामुळं त्यांना तसं खात्री वाटत असेल आणि म्हणून ते कदाचित फिरत असतील. आनंदाची गोष्ट आहे, त्यांच्याकडे स्पर्धा जेवढी होईल तेवढी चांगलीच आहे. दुसरी गोष्ट, बरेच त्यांचे सदस्य त्यांचा फोटोसुद्धा टाकत नाही आणि ते आमच्या सुनेत्रा वहिनीला जाऊन भेटले आणि सांगितलं सुद्धा किंवा तुमच्याकडनं संधी नव्हती म्हणून आम्ही त्यांच्याकडनं संधी घेतली आणि आम्ही तुमचेच आहोत. त्यामुळे तसंही सांगण्याचं काम त्यांच्या काही लोकांनी केलेलं आहे. आणि मग त्यांना सुद्धा आत्ता कालच्या जिल्हा परिषदेमध्ये ते असं म्हणणाऱ्या दोन आम्ही सुद्धा संधी दिलेली आहे की भविष्यामध्ये हे आमच्या उपयोगी पडतील. त्यामुळं काही हरकत नाही. आणि हो, आणि ते त्याला मानतच नाहीत. ते सुद्धा आम्ही स्वतःच्या हिमतीवर निवडून आलेलो आहे. ठीक आहे. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आणि माझे सगळे सहकारी यामध्ये अशोक शेठ खांडे बरावड असतील, शरद बुटे पाटील असतील, गणेश पुत्रे असतील, समीर सुपे असेल, आमचा पंचायत समिती सदस्य हंडे असेल, आम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही जी पत्रकार परिषद आयोजित केली गेली या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सगळ्या पत्रकारांना आम्ही निमंत्रण दिलं, त्या निमंत्रणाचा मान राखून आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत करतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांना प्रथमतः खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, नुकतंच मार्च महिन्यातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. दुर्दैवानं तालुक्यातल्या जनतेनं या कालखंडामध्ये जरा वेगळा निर्णय घेतल्यामुळं गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये बजेटमधनं कुठल्या प्रकारची तरतूद आपल्या तालुक्याच्या विकासाकरता होऊ शकलेली नाही. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी हुतात्मा राजगुरू शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाकरता प्रचंड अशा प्रकारची रक्कम दिली होती आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट केले होते, एक आर्कॉलॉजीचा आणि दुसरा PWDचा. आर्कॉलॉजीला त्या कालखंडामध्ये जे पैसे आले त्याचं काम चालू आहे, पण PWDच्या माध्यमातून जे पैसे यायला पाहिजे होते ते आले नाही आणि ते काम होऊ शकलेलं नाही. त्या कालखंडामध्ये प्रशासकीय इमारत मंजूर झाली, परंतु त्याचा कुठं पाठपुरावा झाला नाही आणि म्हणून प्रशासकीय इमारतीचं कामसुद्धा होऊ शकलं नाही. झाल्यामुळं तेही काम होऊ शकलेलं नाही. अशा अनेक विकासाचे नाही घेतला आणि त्याचा परिणाम विकासावर झाला असं सदस्य निवडून आले. कुठेही असतील किंवा
आभार मानतो. खरं म्हणजे तालुका एवढा प्रचंड मोठा आहे आणि तालुक्याचे प्रश्न एवढे मोठे आहेत की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आम्हाला लागणार आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तालुक्यातल्या जनतेने काही वेगळे निर्णय या ठिकाणी घेतले आणि त्याचाही परिणाम निश्चितपणानं विकासावर झालेला आपण सगळेजण पाहतो. आज तालुक्याचं नेतृत्व हे मान सन्मानामध्ये पडलेलं आहे. प्रोटोकॉल आणि केवळ जाहिरात करायची त्या गोष्टीचा त्यांचा काडीचाही संबंध नाही. त्या गोष्टी मी केल्या अशा पद्धतीचं दाखवायचं आणि एक केविलवाला प्रयत्न ते या ठिकाणी करतात आणि लोकांना फसवण्याचं काम या निमित्तानं करतात. आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगितलं पाहिजे की ट्रॅफिक जॅमची जी समस्या होती त्या संदर्भामध्ये आम्ही अजितदादांना बोलवलं. अजितदादा या ठिकाणी आले आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर मीटिंग होऊन कुठले पद्धतीने हा प्रश्न सोडवला तर आपली ट्रॅफिकची समस्या कमी होऊ शकते. दरम्यानच्या कालखंडामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या निविदेला मंजुरी मिळाली. त्याचं कॉन्ट्रॅक्ट फायनल झाले. दुसरी निविदा जी आहे ती नाशिक फाटा ते चांडवली यालासुद्धा मंजुरी मिळाली. त्याचंही कॉन्ट्रॅक्ट फायनल झालं आहे. आता ही कामं होती परंतु दरम्यानच्या काळामध्ये ट्रॅफिक वळवल्याशिवाय आमचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटवणार नाही. काही निर्णय घेतले. PMRDच्या माध्यमातून काही रस्ते टाकले. पूर्वीच्या कालखंडामध्ये काही रस्ते जे PMRDने मंजूर केले होते ज्यामध्ये आंबेठाण ते कोरेगाव, कोरेगाव ते केवळे आणि केवळे ते कडूस हा रस्ता पूर्वी डांबरीकरणानं मंजूर होता. परंतु त्या रस्त्यावरची प्रचंड वाहतूक आणि साधारणतः बागायत क्षेत्र त्यामुळं त्या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता टिकणार नाही आणि म्हणून ते काम थांबवून त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. अशाच पद्धतीने करंजभरी ते धामणे फाटा या रस्त्यावरसुद्धा तशाच प्रकारचा निर्णय घेतला आणि त्या रस्त्याचंसुद्धा कॉन्क्रिटीकरण करायचं. त्यानंतर धामणे फाट्यापासून तो शिरोलीपर्यंत सगळा रस्ता त्यालासुद्धा मंजुरी द्यायचं काम केलं. त्याचबरोबर आळंदी ते चाकण या रस्त्याला मंजुरी दिली. त्याचबरोबर विजय ऑइल मिल, मेदनकवाडी मार्गे कराचीवाडी या रस्त्याला मंजुरी दिली. दिहो फाटा ते दिहो या रस्त्याला मंजुरी दिली. असे अनेक रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले. आता PMRD याच्या अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि पालकमंत्र्यांनी सांगितल्यानंतर हे सगळे रस्ते त्यांनी मंजूर केले. आज हे सांगतात की हे सगळे रस्ते मी मंजूर केले पण याचा आणि त्यांचा काडीचा संबंध नाही. आदिवासी विभागाच्याकडे जे पैसे शिल्लक राहिले त्याची काही कामं मंजूर झाली. त्यातली काही जिल्हा परिषदेकडे, काही PWDकडे, काही पंचायत समितीकडे. आज हे सांगतात की मी मंजूर केली. या कामाचा त्यांचा काडीचाही संबंध नाही. ते कामाच्या संदर्भात जाहिरात केली जाते. छोट्या गोष्टी असतात ज्या आमेच्या कालखंडामध्ये जी कामं मंजूर झाली तिला कॉन्ट्रॅक्टला आडवाडवी केली जाते. माझ्या हस्ते भूमिपूजन करायचं, मला विचारल्याशिवाय काम करायचं नाही, अशा प्रकारची दांडगाई त्या ठिकाणी केली जाते. अधिकाऱ्यांच्या प्रचंड अशा प्रकारचं प्रेशर आणलं जातं आणि त्यामुळं आज तालुक्याचे अधिकारी अत्यंत अस्वस्थ आहेत. काही अधिकारी आता बदली करून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. दिवसभर त्या रेस्ट हाऊसला थांबायचं. शेजारी PWDचं ऑफिस आहे. त्या PWDच्या ऑफिसमधला एवढ्या प्रकारचा त्रास त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आज त्यांच्या कुटुंबामध्ये 6-7 जण हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते अशा प्रकारची दादागिरी करतात की त्या अधिकाऱ्यांना नाकीनऊ आणलेलं आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिलं असेल की कुठलाही आमदार असेल, आता माझ्या नावावर जेवढ्या गाड्या आहेत 1 किंवा 2 गाड्या आहेत, त्या आमच्या 2 गाड्याला स्टिकर असायचा किंवा त्या आमदारची ओळख पटली पाहिजे. आज तुम्ही जर बारकाईने बघितलं तर कमीत कमी 10 ते 15 काही कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्यांनासुद्धा ते स्टिकर आहेत. त्यामुळे ते त्यांचे नातेवाईक आहेत आणि आमदार म्हणून त्या सगळीकडे फिरवतात. तर तालुक्याला किती आमदार आहेत याचं आम्हाला अजून कळत नाही. आज त्यांची मुलं ज्या पद्धतीने ऑफिसमध्ये जातात, जे अधिकाऱ्यांच्या दादागिरी करतात, ज्या पद्धतीने चाललं आहे किंवा MIDCमध्ये ते फिरतात, त्या सगळ्या MIDCमध्ये फिरले. त्यांनी सांगावं एकदा की दिलीप मोहितीची किती ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहेत. साधारणतः सारखं सांगायचे यांची दादागिरी आहे, यांची कॉन्ट्रॅक्ट आहेत. माझी किती ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहे ते त्यांनी एकदा सांगावी
तर ते हे किती कारखान्यामध्ये गेले, किती लोकांना फोन केले, मला तुमच्याकडे चहाला यायचं आहे, मला तुमच्याबरोबर बसायचं आहे, मग माझ्या मुलाला स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्ट द्या, माझ्या मुलाला आणखीचं द्या, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कुठं लग्न समारंभ असेल, कुठला एखादा कार्यक्रम असेल तर साधारणतः लोक हा विचार करतात की दिलीप मोहितेंनी 6 निवडणुका लढवल्यात, 3 वेळा आमदार झाले, ज्येष्ठता आहे. आज हे काल 1-1.5 वर्षापूर्वी 1.5-2 वर्षापूर्वी आमदार झाले आणि आज ह्या ठिकाणी म्हणतात प्रोटोकॉल आहे की नाही. बऱ्याच ठिकाणी आता लोकांना जाणीव झाली की जर माझं नाव शेवटी घेतलं तर हे बोलायलासुद्धा उठत नाहीत, लोकांना शिवीगाळ करतात, काय तुम्हाला प्रोटोकॉल आहे की नाही, मी बोलणार नाही, अशा प्रकारचं. म्हणजे तुम्ही जर रामकृष्ण हरी म्हणत असाल तुम्ही तर वारकरी संप्रदायाची एक शिकवण आहे की यारे रे लहान थोरं असं म्हणत ते एकमेकाच्या पाया पडतात. मग तुमची ही शिकवण आहे का? तुम्ही आज ज्या प्रोटोकॉलची भाषा करताय, तुम्ही स्वतःला इतकं मोठं काही समजून घेतात की कल्पनेच्या पलीकडे. शेवटी समाज आहे, समाजच आपल्याला मोठा करतो, समाज आपल्याला छोटा करतो. त्यामुळं समाजामध्ये वावरत असताना आपण स्वतःला किती महत्त्व द्यायचं, किती मोठं समजायचं हे एकदा ठरवलं पाहिजे. मला काहीच वाटत नाही, मला कुठं उठवलं तर मी अगोदरही बोलतो नंतरही बोलतो. त्याच्यामध्ये काय आम्ही लोकांच्या खाजगी कार्यक्रमाला गेलो असतो, तो काय सरकारी कार्यक्रम नसतो, सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉल असतो, खाजगी कार्यक्रमात कुठं प्रोटोकॉल नसतो. त्याला सांगायचं कोणी, त्यांना त्या गोष्टीसुद्धा साध्या कळत नाही. आणि म्हणून आज आम्ही मुद्दाम पत्रकार परिषद आपल्यासमोर घेतली. आपले सहकार्य शरद बुटे पाटील असतील किंवा गणेश कोत्रे असतील, समीर, हे तुम्हाला इतर त्यांच्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये माहिती देतील. शरदरावला मी विनंती करतो की त्यांनी ती माहिती द्यावी. पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आभार. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद सुरू आहे ते आमचे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपांना मोहिते पाटील, आमचे नेते शरदरावजी बुट्टे पाटील असतील, खांडेवरड साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे सहकारी गणेशदादा बोत्रे असतील, आमचे पंचायत समितीचे दिनेशभाऊ हंडे असतील. खऱ्या अर्थानं आपण कामाचा विषय जर बघितला तर DPCच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार ज्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याचं कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांना खरंच भूषवलं जाईल ते दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या वाडावशेरे गटामध्ये जवळजवळ 5.5 कोटीची कामं या अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेले आहेत, त्याच्या प्रमादेखील आलेले आहेत. आणि हा सगळा एवढा विकास करत असताना निश्चित याचं श्रेय सर्वस्वी अण्णांना जातं. परंतु आज काय झालेलं आहे की काम करतो एक माणूस आणि त्याचं श्रेय घेतो दुसरा माणूस. खऱ्या अर्थानं वाडा आणि साकुर्डीची जी लॉन्च आहे तर त्याचं सर्व श्रेय अण्णांना जातं, परंतु विद्यमान आमदार त्याचं सर्व श्रेय घेऊ पाहतात. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी कामं होतात त्याचं देखील श्रेय या ठिकाणी विद्यमान आमदार घेऊ इच्छितात. मला त्यांना सांगायचे की आपण जर आमदार आहात तर आपल्या वाडावाशेरी जिल्हा परिषद गटामध्ये वाड्यापासनं आपल्याला भोरगिरीपर्यंतचे खड्डे बुजवता आलेले नाहीत, त्याचप्रमाणे वाशेरेपासनं पुण्यापर्यंतचे खड्डे बुजवता आले नाहीत, पाळूपासनं आंबोलीपर्यंतचे खड्डे बुजवता आले नाहीत. महत्त्वाची जी कामं आहेत ती बाजूला ठेवून तुम्ही कुठेतरी आपला एखादा ट्रान्सफॉर्मर बसवला किंवा कुठेतरी खड्डे बुजवले त्याची जाहिरात तुमच्याकडनं जास्त होताना दिसते. आणि ही छोटी छोटी कामं आणण्यापेक्षा मोठी कामं आणण्यात आपण आणावीत अशी आमची मागणी आहे. खऱ्या अर्थानं आमच्या भागासाठी जो पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे, खऱ्या अर्थानं आपली जी 3 धरणं आहेत त्याचे बॅकवॉटर माझ्या मतदारसंघामध्ये येतं. त्या मतदारसंघामध्ये आता ज्यांची जमिनी गेल्यात त्यांना आता पाणी प्यायला नाही. खऱ्या अर्थानं पाबे असेल, भोमळ असेल, भोरगिरी हे जे बंधारे आहेत ते कोरडे आहेत. खऱ्या अर्थानं तुम्ही त्याच्यामध्ये नियोजन करायला पाहिजे होतं, अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे होतं की पावसाळा कमी झाल्यानंतर आपण त्यातले ढापे बसवले पाहिजे होते. आता परिस्थिती अशी आहे की तिथं शेतकऱ्यांना पाणी नाही, प्यायला पाणी नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी जलजीवनच्या लाईनी झालेल्या आहेत त्या ठिकाणी आजही टँकरची आवश्यकता आहे. मी जिथे राहतो सुपेवाडी म्हणून माझं गाव आहे, वाडामध्ये सुपेवाडी आहे, मला समोर पाणी दिसते, म्हणजे धरणाचं पाणी मी बघू शकतो. गेली 40 वर्ष मी ते पाणी बघतोय, पण मला ते पाणी आता देखील माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि आज मला जर टँकरची आवश्यकता असेल तर माझ्याकडे जलजीवनसाठी 5 कोटी निधी माझ्या वाड्याच्या स्कीमला आहे, पण तरी माझ्या प्रत्येक ठिकाणी पाणी पोचलेलं माझ्याकडे पोचलेलंच नाही आहे.
अशी बरीच गावं आहेत. वाशेरेसारखं गाव आहे, पाटेवाडी, वाशेरेची पाटेवाडी आहे, जिथं 3-3 किलोमीटर पायी जाऊन टिपोलीने महिलांना पाणी भरावं लागतंय. की ह्याचं सगळं विचार जर केला तर निश्चित आपले विद्यमान आमदार कुठेतरी कमी पडताना दिसतंय. गेल्या 2 वर्षामध्ये आपण जी महत्त्वाची कामं केली ती खरं सांगण्याची गरज आहे. कुठेतरी गावात एखाद्या 10 लाखाचं काम द्यायचं आणि आमचा बोर्ड तिथं बसवा म्हणून आपण श्रेय घ्यायचं. वाड्यासारखं गाव आहे जिथं कोट्यवधीचं निधी अण्णांच्या माध्यमातून आला, पण अण्णांनी कधी आग्रह धरला नाही की माझं कुठेतरी बोर्ड लागलं पाहिजे. हे श्रेय सगळं घेण्याचं काम विद्यमान आमदार करत आहे. आणि याचा सारासार जर विचार केला तर निश्चित आपल्याकडनं मोठ्या कामांची अपेक्षा आहे. ती अपेक्षा आपण पूर्ण करत नाही. आणि कुठेतरी एखाद्या कार्यकर्त्याला खालच्या लेवलला जाऊन आपण हिणवता हे जरा चुकीचं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जर पश्चिम भागाचा जर विकास करायचा असेल तर निश्चित आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच आपला विकास होऊ शकतो. धन्यवाद. पत्रकार बंधू, आमचे मार्गदर्शक आणि तालुक्याचे कार्यक्षम आणि ज्यांनी खेड तालुक्याला खऱ्या अर्थानं विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेलं असे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, आमचे नेते आणि सहकारी अशोकरावजी खांडेवराड, जिल्हा परिषदमधले सदस्य गणेशभाऊ बोत्रे आणि समीरभाऊ सुपे. खरं तर अण्णा आपल्याशी आत्ता बोललेले आहेत. अण्णांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी आम्हाला जिल्हा परिषद सदस्यांनी वहिनींना विनंती केली, मोठ्या प्रमाणात आम्ही विकास कामं आणली, पण या पाठीमागं जी सगळी शक्ती आहे ती दिलीप अण्णांची आहे. आपण जर बघितलं तर जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे, पालकमंत्री अजितदादा पवार असताना खरं तर आपल्या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहे त्यांचं ते अपयश आहे की मग आपणही ती आकडेवारी पाहिली असेल. जिल्हा वार्षिक योजना आराखड्यामध्ये 3054 नावाचं हेडे ग्रामीण मार्ग रस्त्याचं, तर खेड तालुक्याला आलेले पैसे 0. 5054 नावाचं हेड आहे ज्याच्यामध्ये इतर जिल्हा मार्गाची कामं होतात, खेड तालुक्याला आलेले पैसे आहेत 0. जनसुविधात पैसे नव्हते, नागरिक सुविधात पैसे नव्हते, महावितरणच्या कामालाही पैसे नव्हते. दिलीप अण्णांनी दुर्दैवानं अजितदादांचं निधन झाल्यानंतर, जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर वहिनींच्याही लक्षात आणून दिलं की खेड तालुक्यामध्ये या वेगवेगळ्या लेखाशीर्षमध्ये निधी आलेला नाही आणि त्यामुळं आमचा तालुका विकासाच्या प्रक्रियेत मागं राहतो आहे, आम्हाला या कामाला निधी हवा आहे. आणि वहिनींनी अण्णांनी सांगितल्यानंतर खेडसह इतर 3-4 तालुक्याचं नियोजन करायला लावलं आणि एकट्या जनसुविधामध्ये अण्णांच्या पत्राच्या माध्यमातून 16 कोटी रुपये त्या ठिकाणी जनसुविधेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला मिळाले. आणि ते मग आमचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत 3, पंचायत समिती सदस्य आहेत 7, या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये अण्णांनी सगळ्या कार्यकर्त्यांना बसवलं की गरज कुठं आहे, खरंच काम कुठं करायचं, त्याच्या याद्या करायला लावल्या आणि त्याप्रमाणे हा पैसा त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आला. प्रशासकीय मान्यता देखील झाल्या, आता त्याच्या ई-निविदा होतील. दुसरी गोष्ट अशी की सुनेत्रावहिनी या खासदार आहेत आणि मग बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल की फार काही खासदारांचे इतर कोणाचे पैसे येत नव्हते, पण अण्णांनी वहिनीनं विनंती केली की जी कामं जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात बसत नाही, इमारती, मग इमारतीला आम्हाला पैसे पाहिजेत आणि म्हणून 1.5 कोटी रुपये वहिनींनी त्यांच्या स्वतःच्या खासदार निधीतून देखील आपल्या खेड तालुक्याला दिलेले आहेत. महावितरण असेल, फॉरेस्ट असेल, या सगळ्या विभागामध्ये खेड तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी एक यशस्वी प्रयत्न दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की छोट्या छोट्या सोशल मीडियातून चुकीच्या जाहिराती प्रसिद्ध करून बऱ्याच वेळा तालुक्यातल्या जनतेला असं सांगितलं जातं की खूप कामं चालू आहे, आमदार म्हणून मी खूप कामं आणतो आहे. एक पोस्ट त्यांची आत्ता आहे हेल्पलाईनची, बघा तुम्ही वाचली असेल तर त्याच्यात त्याने वर्डिंग वापरलेलं आहे की मी आपल्या सहकार्यानं विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहे. म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे. त्यांची कधी किती कोटीची आकडेवारी तुम्ही पाहिली का, कधी पोस्ट पाहिली का, यादी पाहिली का? बजेटमध्ये अण्णांनी सांगितलं तसं PWच्या रस्त्याला 1 रुपया नाही, पुलांच्या कामाला 1 रुपया नाही. एका वेळेला अण्णा कोट्यवधी रुपये पुलांना आणत होते. सर्वाधिक पुलांची कामं अण्णांनी केलेली आहे. बजेटमध्ये रस्ते एका वेळेला कोट्यवधी रुपये आपल्याला मिळायचे. म्हणजे आपण बघितलं असेल शिरदळे कडूस 200 कोटीपेक्षा अधिक मोठा रस्ता एका दणक्यात अण्णांनी आणला होता. आज असं कोणतंही मोठं काम तालुक्यात शासनाच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी आलेलं नाही. बजेटमधून कामं आणायची जबाबदारी ही तालुक्याच्या आमदारांची असते आणि ते काय करतात, जिल्हा परिषदेमध्ये काही मंजूर झालं, पाणंद रस्ते झाले, महावितरणची कामं डिपार्टमेंटली गेलेली झाली की मग ते त्याच्यामध्ये यादी घेतात, आपलं पत्र बॅनर दाखवतात आणि इकडे पोस्ट छापतात. आता ठक्कर बाप्पाचं तसंच केलेलं आहे
MSBचं तसंच केलेलं आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला दाखवतो याच्यामधलं, की त्याने जे एक पोस्ट केली आहे की त्याच्यामध्ये हे दाखवलं आहे 78,92,000 एक पोस्ट त्यांनी केली महावितरणची आपल्या ग्रामीण भागातली. त्यांच्या पत्राची तारीख आहे ही 11/3/2026 आणि याची मंजुरी प्रशासकीय मान्यता आहे 27/2/2026. तुम्ही प्रशासकीय आदेश या पोस्टवरती ठळक दाखवत नाहीत ते, तर तुम्ही एकदा चेक करून त्याला विचारा प्रशासकीय मान्यतेचे आदेश कधीचे आहेत, तुमचं पत्र कधीचं आहे. मग त्यांचं एवढं पण लक्षात येत नाही की बा आपण प्रशासकीय मान्यतेनंतर पत्र देतो आहे, त्या पत्रावर कुठं पोच नाही, पालकमंत्र्यांचा रिमार्क्स नाही. तुम्ही अण्णांची सगळी पत्र बघितली तर त्या पत्रावरती PMRDला अण्णांनी जे डांबरीकरणाची कामं कॉन्क्रीट करायला लावली त्याच्यात अजितदादांचा रिमार्क्स आहे, अधिकाऱ्यांना दिल्ली पोच आहे, त्या पत्रामध्ये त्याचे उल्लेख असतात. उगीच खेड तालुक्यातल्या लोकांना एका बाजूला हजारो कोटीची कामं चालू दाखवायचं, दुसऱ्या बाजूला काही लाखांच्या कामाच्या चुकीच्या पोस्ट करायच्या. हे एका जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे, एका पंचायत सदस्याचं काम आहे. तुम्ही आमदार म्हणून तालुक्यात मोठी कामं करायला पाहिजे, तुम्ही बजेटमधून कोट्यवधी रुपये आणायला पाहिजे, ते तुम्ही करत नाही. आज तुम्ही बघा MDR 16 तुमच्या पायीच्या हेदरूज फाट्यापासून तर सातकर्डीपर्यंत काय अवस्था आहे, साईड पट्टी पण नाही, गाडी पण चालवत नाही. तुमच्यातले अनेक पत्रकार त्या भागात जातात. मग याचा जाब कुणी विचारायचं त्यांना? मग ही जबाबदारी ते घेत नाहीत आणि बारीक पाण्याचा रस्ता मंजूर झाला, महावितरणचं काम झालं की लगेच पोस्ट करतात. जबाबदारी आमदार म्हणून तुमची आहे ना. आज मोठे रस्ते इतकी वाईट अवस्था आहे PWDकडं आणि तुम्ही लहान लहान कामामध्ये त्या ठिकाणी पोस्ट करता, हस्तक्षेप करता. ही याच्यामध्ये कुठंतरी खेड तालुका मागे येतो आहे. जाणकारांनी हे समजून घेतलं पाहिजे की जिल्हा पातळीची कामं कोणती, जिल्हा परिषदची कोणती. उद्या पंचायत समितीने कामं मंजूर केली तर ते पण म्हणणार मीच केली आमदार म्हणून, असं होत नाही. तिथे पंचायत समितीचे सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. जिल्हा परिषदला आता सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. आम्ही सत्तेमध्ये आहोत. काल देखील आम्हाला तुम्ही पाहिलं असेल की अण्णांच्या सांगण्यामुळं किंवा आज राष्ट्रवादी काँग्रेसला इथं ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी स्थायी समिती मिळाली, आम्हाला बांधकाम समिती मिळाली आणि सुपे साहेबांना त्या ठिकाणी त्यांचा भाग आदिवासी भागात असल्यामुळं समाज कल्याणाचा निधी पाहिजे तर समाज कल्याण समिती मिळाली. 21 लाख आमदार आहेत, त्यातला एकही आमदार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या केबिनला किंवा सभागृहात आला नाही माझ्या सदस्याला एक कमिटी द्या म्हणून. हे तिथं 4 तास येऊन बसले, 4 तास ते वाद घालत बसले, 4 तास निवडणूक यांनी लांबवली. यांचं संख्याबळच अतिशय तिथं कमी आहे आणि त्या संख्याबळात मतदानामध्ये ते निवडून येऊ शकत नाही कुठल्या कमिटीत चांगल्या. 4 तास त्यांनी गोंधळ घातला. मग पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांना विचारा, सगळ्या पेपरला चौकटी आलेली आहे. विषयावरती टीका करताना आपण विद्यमान आहोत, आपलं काम करणं जबाबदारी आहे, नियमात करणं जबाबदारी आहे, तालुका पुढे आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी ढकलून केवळ उथळपाळानं लहान लहान जाहिराती करून लोकांची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं. त्याने चांगलं काम खेचून आणलं, आम्ही त्यांचं अभिनंदन करू. राज्याच्या बजेटमधून पैसे आणू दे, मोठे पूल आणू देत. किती मागणी आहेत आता, किती प्रचंड त्या ठिकाणी लोकांची फुलाची मागणी आहे, मोठ्या रस्त्यांची मागणी आहे. काय अवस्था आहे तुम्ही चेक करा. खड्डे भरायचं कामसुद्धा तुम्ही देशमुखवाडी मांजरेपर्यंत जा, खड्डेसुद्धा भरल्याचं काम त्या ठिकाणी इतके वाईट पद्धतीने खड्डे भरले की आज लोक म्हणणारच नाही खड्डे भरले म्हणून. मग ही जबाबदारी कोणाची? एका ठिकाणी कुठेतरी फोन केला नाही उद्या खड्डे भरा, अरे ते एवढं ॲक्शन करणं सोपं आहे ना. बाकी ठिकाणची अवस्था PWDची काय, आज खड्डे भरलेत का नीट, कोण बिल काढतंय, कोण एजन्सी नेमलेले आहेत, याच्यात तुम्ही खोलात जात नाही. फक्त मीडियाच्या समोर प्रदर्शन करणं, पोस्ट करणं, याच्यावरून एक आभासी चित्र निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते सर्वस्वी चुकीचं आहे. त्यामुळं खेड तालुका पाठीमागे येणार आहे. आम्ही दिलीप अण्णांना विनंती केली की अण्णा सगळ्याच गोष्टी तुम्ही बोलू नका, आम्ही पण त्या ठिकाणी बोलणार आहोत. आता साधी गोष्ट आज तुम्हाला सांगतो, प्रोटोकॉलच्या विषयामध्ये मी स्वतः भाजपमध्ये काम केलेलं आहे. मी मावळ तालुक्यात ज्यावेळी जायचो, बाळाभाऊ बेगडे मंत्री होते तरी दिगंबर शेटकर कृष्ण बेगडे आले तर कधी त्यांनी आशीर्वाद दिला नाही. ते म्हणजे मायापेक्षा वयाने ते मोठे, ते स्वागत करायचे. तुम्ही चेक करून बघा. आता दिलीपांना 3 टर्मचे आमदार आहे, एवढे वर्ष त्यांचं नेतृत्व आहे, सिनियर आहे. मग त्याने आशीर्वाद दिला तर बिघडलं कुठं? लग्नात कुठं प्रोटोकॉल असतो, पूजेत कुठं प्रोटोकॉल असतो? हे शासनाच्या ठिकाणी प्रोटोकॉल आहे. ह्याच्यात तुम्ही आळवडून त्या कार्यमालकाची अडचण करायची. 2-3 ठिकाणी अण्णांना आशीर्वाद द्यायला लावलं तरी भाषणच नाही केलं. अरे असं कडून चालणार आहे का? एवढे एकेकोरीपणा करणं अजिबात चांगलं नाही आणि त्यामुळं आपण सिनियरिटी कुठेतरी पाळली पाहिजे. खाजगी कामात प्रोटोकॉलच्या अपेक्षा आमच्यासह कुणी, सगळ्याच राजकीय पक्षांनी कुणी धरता कामा नाही. वयानुसार त्या ठिकाणी मान सन्मान दिले पाहिजेत. परंतु दुर्दैवानं ते बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये देखील तिथं वाद घालतात. त्या संयोजकावर ते राग होतात, मला अगोदरच का बोलवलं, मला नंतरच का नाही ठेवलं. तर हे उथळपणाचं लक्षण आहे, हे परिपक्व लिडरशिपचं लक्षण नाही. त्यामुळे परिपक्व लिडरशिप या तालुक्याला हवी आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण अण्णांना विनंती केली की अण्णा तुमच्या नेतृत्वाखाली आपण बॅकलॉग तालुका मागे राहतोय, पुन्हा एकदा आपण ताकदीने लढू, आपण पैसे खेचून आणू, आपला तालुका आपल्या मागे ठेवायचा नाही. लोक आज ना उद्या लोकांना हे समजणार आहे. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लगेच लागली विधानसभेनंतर. हीच निवडणूक जर 2-2.5 वर्ष लागली असती तर मध्ये झटकाळला असता, यांचं पितळ उघडं पडलं असतं. निवडणूक लगेच लागली.
आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना असं वाटत असलं तरी त्यांचे सगळे सदस्य काही यांच्या जीवावर निवडून आलेले नाहीत. कसे आलेत काय आलेत तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते आज जे हवेत आहे ज्या पद्धतीने त्यांच्या लक्षात येणार आहे. आणि आपण जर आकडेवारी बघितली तर तुमच्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाचं मतदान आणि जिल्हा परिषद सदस्यांचं मतदान जर काढलं, तुम्ही बेरीज केली की नाही मला कोणी माहीत नाही, 1,06,000 मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेली आहे. आणि त्यांच्या शिवसेनेला उभाटाला 1,03,000 मतं पडलेली आहेत. 55,000पेक्षा जास्त मतं ही शिंदे सेनेला त्या ठिकाणी पडलेली आहेत. त्यामुळे 1 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. या तालुक्यातली जनता राष्ट्रवादी काँग्रेसच मतदान करते आहे. निकाल बदलला एखादा किंवा 500,000 मतांनी एखादा रिझल्ट चुकला म्हणजे याचा अर्थ मतदार बदललेले नाहीत. मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आहेत. आणि आम्ही सगळेजण एकत्र राहून विकास कामाच्या ताकदीवरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला खेड तालुका आहे या पद्धतीचं सिद्ध करण्यासाठी सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आणि दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणार आहे. का नाही मिळाली त्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण चुकीच्या पद्धतीने ताणतो आहे, अधिकाऱ्यांना प्रेशर आणतो आहे, चुकीच्या पद्धतीने बिलं. आता आम्ही आरोप नाही करत, पण पाणंद रस्त्याचे पैसे महाराष्ट्राला खर्च व्हायचे होते, याने कामं सुरू होऊ दिली नाही. काल नारळ फोडले आमच्याकडे पाईटच्या एका कामाचा, ते तुमच्याकडे आली असेल बातमी. त्याचं BDSला ऑफलाईन बिलं रेडी आहेत. आता काय आहे तर महाराष्ट्राला मागं जाऊ नये म्हणून आम्ही त्याचे आरोप करत नाही, चौकशी करा म्हणत नाही. पण तुम्ही एका बाजूला चुकीचं काम करता, दुसरं एखादा सदस्य अंकुश राक्षस काय बोललं की त्याला टार्गेट करता. शेवटी तुम्ही पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समजून घेतलं पाहिजे की आपलं काम मोठी कामं आणणं आहे, डेव्हलपमेंट तालुक्याची करणं आहे, चांगला आराखडा त्या ठिकाणी आणला पाहिजे. तुम्ही ते न करता लहान लहान सदस्यांच्या नादी लागता आणि अण्णांवरती व्यक्तिगत आरोप करायचे. व्यक्तिगत आरोप आता तुमचा अण्णांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा किती ठिकाणी हस्तक्षेप आहे. म्हणजे दुर्दैव मला असं वाटतं की आमच्या झेडपीत जर तुम्ही आले आणि कधी क्लार्क लोकांशी बोलले, अण्णा तर एकतर गेले तर COकडे किंवा ॲडिशनल CO दोनच लोकांना भेटतात, दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याला भेटत नाही. पण तुम्ही जर त्यांची हिस्ट्री काढली तर त्या आधी टेंडर क्लासच्या केबिनमध्ये जाऊन बसतात. तर हे मोठ्या लोकप्रतिनिधीला शोभतं का की तुम्ही कोणत्या टेबलवर बसताय? तुम्ही पोलीस हवालदाराशी वाद घालणं तुमचं काम आहे का? तुम्ही वरिष्ठांना मिटिंग लावायला लावली पाहिजे, तुम्ही तिथं नियमानुसार दुरुस्त्या करायला पाहिजे आणि मग त्याचे व्हिडिओ करायचे आणि लोकांना दाखवायचं मी खूप काम करतो आहे. याच्यामुळं कुठंतरी खेड तालुका मागे येतो आहे, तालुक्याचं नुकसान होतं आहे. आम्ही व्यक्तिदेश म्हणून हे सांगत नाही, पण हे कधीतरी बोललं पाहिजे. जर बोललं नाही तर तुम्ही एकदम चुकीच्या दिशेला खेड तालुका न्याल आणि 5 वर्षांनी असं कळेल की 25 वर्ष खेड तालुका मागे आलेला आहे. आजताच 1.5 वर्षामध्ये आपला तालुका कितीतरी वर्ष मागे गेलेला आहे आणि तो मागे येऊ नये म्हणून आम्ही अण्णांच्या नेतृत्वाखाली, सुनीत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आता जिल्हा परिषदेतून DPCतून मोठ्या प्रमाणात पैसे आणतो आहे, भविष्यात पण आणणार आहे. राज्याकडे देखील अन्न पाठपुरावा करतायत, राज्यात देखील काही प्रोजेक्ट आम्ही आणणार आहे. कारण जर आम्ही देखील असंच बसलो तर तालुका खूप मागे जाईल. त्यामुळं अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे. प्रत्येक कामाची प्रशासकीय मान्यता, त्याचं पत्र, आमची पत्र, हे सगळं रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही कोणत्याही बोगस कामाची कधी जाहिरात करत नाही. त्यांचं आमदारांनी इथलं काम आम्ही कधी छापलं नाही. त्यामुळं आमची त्यांना एक विनंती आहे, सल्ला आहे की तुम्ही लहान लहान कार्यकर्ते आरोप करण्यापेक्षा, अण्णांना टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही काय 15 महिन्यामध्ये केलेलं आहे. मी त्यांना झेडपीलाच आवाहन केलं होतं की तुमचा अहवाल छापा ना एकदा. तुम्ही वर्षभरामध्ये आमदार म्हणून काय केलं त्याचा अहवाल पुरवण्याशी छापला का त्यांनी? दिलीप अण्णा दरवेळेला अहवाल छापायचे आणि लोकांच्या हातात द्यायची ही मी कामं केलेली आहे. कारण जो करतो त्याला काही भीती नाही ती दाखवायची. पण हे अहवाल छापू शकत नाही. लोकांच्या समोर फक्त अशा छोट्या छोट्या पोस्ट करायच्या आणि त्या पांगवायच्या आणि मीडियामध्ये द्यायच्या आणि त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. आणि म्हणून पत्रकार बंधूंच्या समोर आम्ही हेच ठेवतो आहे की दुर्दैवानं यांच्या विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाखाली तालुका पाठीमागे येतो आहे, तालुक्याचं नुकसान होतं आहे. त्यांनी राज्याकडून पैसे आणावे, तिकडे संघर्ष करावा. ते दरवेळेला ते विधानसभेच्या क्लिप टाकतात. विधानसभेत तुम्ही मांडलं, उत्तर आलं का? निर्णय झाला का? फक्त विधानसभेत भाषण केलं, व्हिडिओ क्लिप फिरली. रिझल्ट काय? तुम्ही जेवढे आतापर्यंत क्लिप प्रसिद्ध केल्या त्याचा रिझल्ट दाखवा ना. तुझं भाषण करून त्याची क्लिप करणं ही सोपी गोष्ट आहे. त्याचा रिझल्ट यावा लागतो. अण्णांनी केली आणि म्हणून आपल्या तालुक्याचं नुकसान विद्यमान आमदार करतायत. त्यांनी हे मान्य करायला पाहिजे ना. मी विरोधी पक्षात आहे, मला निधी मिळत नाही, मी फार काम करू शकत नाही. खाजगी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतात मी विरोधी पक्षात आहे, माझं काम नाही, मला पैसे मिळत नाहीत. आणि इकडे जाहिरातीमध्ये मात्र एकदम सगळ्या अधिकाऱ्यांची आकडेवारी घ्यायची, छापायची. आता फॉरेस्टसारखा विषय आहे. फॉरेस्टमधल्या आत्तापर्यंत एवढी कामं झाली अण्णांनी किंवा आम्ही कुणी फॉरेस्टमधल्या कामाचं कधीही भूमिपूजन केलेलं नाही. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली असेल, आम्ही काम करायला लावलं असेल. मग आता कुंडेश्वरला आम्ही त्या ठिकाणी
दिगंबर रोंदळ आमचे त्या ठिकाणचे सुपुत्र असल्यामुळं आम्ही काही मदत त्यांची घेतो, काही अधिकारी आम्हाला मदत करतात. तर आम्ही त्याच्यामध्ये सर्वे उन्हादानाचे केले. त्या ठिकाणी स्पॉट दाखवला, धबधबा कुठे काय कुठे. अण्णांनी 6 कोटी रुपये कुंडेश्वरसाठी दिले. याने मंजूर आलं की लगेच पोस्ट छापली, मी फॉरेस्टला एवढे पैसे आणले. आता त्याला ठिकाणच जर माहीत नसेल की ती धबधबा कुठे आहे, कुठं त्या ठिकाणी बाकडे बसवणार आहे, कुठं पॅगोडा आहे, पण पोस्ट मात्र करतो. मग हे दुर्दैवाचं आहे. अशा पद्धतीनं करून रेकॉर्ड तयार होत असतं तुमचं. तुम्ही पोस्ट करता त्यावेळी जपून केली पाहिजे. आता आयरेला ठाकर समाजाची घरकुलं जळाली, म्हणजे घर नाही झोपड्याच होत्या, कुणाची घरं होती जळाली. आम्ही त्याच्यामध्ये बॅक डेटेड जी घरकुलं त्या ठिकाणी रद्द झाली, म्हणजे लोक बांधकाम करत नव्हते, पैसे शिल्लक होते. मग आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली जिल्हा परिषदची की ही घरं शिल्लक आहे, कमी पैसे आम्ही मदत करतो, तुम्ही द्या. आणि तातडीने शबरीमध्ये ती घरकुलं आम्ही आयरेतल्या ठाकर समाजाची टाकली. यांनी लगेच 85 लोक आणले, लगेच पोस्ट लगेच. आणि पोस्ट काय केली माहिती का तुम्हाला? त्यांची पोस्ट तुम्ही चेक करा. 1,20,000 पत्र्याचं मग घर नीट होत नाही, त्याला पैसे कमी पडतात. याने 2 मजली घरकुलाचं पोस्ट छापली स्वतःच्या पोस्टवर. आपण काय पोस्ट करतो हे तरी बघा ना तुम्ही. 1,20,000 2 मजली घर होतं का? घरकुल होतं का? आपण ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय त्यावेळी जबाबदारीने काम केलं पाहिजे, गांभीर्याने काम करायला पाहिजे. आता त्या लोकांना पैसे कमी आहेत, त्यांना पैसे द्यावे लागणार रोखीने, थोडी मदत करायला तर त्यांचं घरकुल होणार आहे. हे फक्त जाहिरात करून मोकळे होतात, नंतर काही बघत नाही ते काम झाले नाही झाले, काही बघत नाही, फक्त जाहिरात करून मोकळे. आता देखील पाईटमधला एक रस्ता आहे, पाणंद रस्ता, गायमुखकडनं करंडे वस्ती खेंगले वस्तीचा 20 लाख रुपयाचा रस्ता आहे पाणंद रस्त्याचा. बघा आता काल त्यांनी भूमिपूजन केले. BDSचा बिल रेडी आहे, असू द्यात पैसे जाऊ नये म्हणून तुम्ही बिल काढून ठेवले. पण तो रस्ता याने विधानसभेच्या निवडणुकीला मशीन लावून केला आणि आता फक्त वरवर सपाट करणार आणि त्याचं बिल काढणार. म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये कामं करायची आणि त्याच्यामध्ये लोकांना दाखवायचं मी लोकसभागातून केली आणि नंतर शासनाचे पैसे टाकून त्याच्यावर बिलं काढायची. हे जे या पद्धतीने चाललेलं आहे, लोकांकडे रेकॉर्ड आहे, GPS फोटो आहे तुम्ही केलेल्या कामाचे. शेवटी आज नव्हते हे पुढे येणार आहे सगळं. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे करतोय आणि आपल्याकडे कोणीच पाहत नाही, हे जर त्यांच्या डोक्यामध्ये असेल तर ते चुकीचं आहे. आणि त्यामुळं मेजरमेंट बुक जे असते MB असते ती MB चेक केल्यानंतर हे कळतं सगळं. अगोदरचे GPSचे फोटो आहे, पहिला रस्ता कसा होता आता कसा होता. त्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आपले नेते शरदरावजी बुटे पाटील, गणेशजी बोत्रे जिल्हा परिषद सदस्य, आदरणीय समीरजी सुपे पत्रकार, आमचे पंचायत समिती सदस्य. आजची पत्रकार परिषद आदरणीय अण्णांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की तालुक्याचा विकास आणि तालुक्याच्या विकासासाठी आणलेला निधी आणि त्याचबरोबर शरदराव बुटे पाटलांनी सुद्धा कोणती कामं कुणी करावी, कुणाच्या कामाला कोणत्या जिल्हा परिषदेचं काम आहे, पंचायत समितीचे काम आहे, आमदाराची कामं काय असावी, त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी ज्यावेळेस अण्णा बाबाजी काळ्यांना उमेदवारी देण्याचा विषय आला त्यावेळेस मी संजयजी राऊत साहेबांना मी जिल्हा प्रमुख म्हणून मला बोलवलं. मी त्यांना सांगितलं तुम्ही चुकीच्या माणसाला उमेदवारी देत आहे. कारण आपण पाहिलं असेल, ठीक आहे आम्ही त्यांच्या प्रचारात होतो त्यावेळी ते आमच्या पक्षाचे उमेदवार होते, पण निश्चितपणे 1.5 वर्ष आपला तालुका विकासापासून वंचित राहिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याला परिपक्व आमदाराची आवश्यकता आहे. आपल्या तालुक्यातली जनता भावनेच्या आधी गेली, खोट्या प्रचाराला बळी पडली आणि आज ते सगळं आपल्या तालुक्यातल्या जनतेला सोसावं लागतं. शरदरावांनी सांगितलं की परवा आळंदीमध्ये एका साध्या पोलीस हवालदाराची रस्त्यावर ट्रॅफिकबद्दल त्यांनी काही भूमिका घेतली आणि तीच सगळं बाहेर व्हायरल करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना कळलं पाहिजे की एकट्या आळंदीच्या एका चौकातला विषय नाही आहे. मग वरिष्ठांची बैठक घेऊन त्यांनी मग आळंदी असेल, चाकण असेल, सगळीकडे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पार्किंगची व्यवस्था नाही कुठं, हे सगळं वरिष्ठांच्या बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीचा प्रश्न सोडवण्यापेक्षा मग आता मध्यंतरी
सभापतीच्या निवडणुकीच्या वेळेस काही भाषणं करायची. सांगितलं की माझ्या पाठीमागं अदृश्य शक्ती आहे. हे असंच लोकांना फसवायचं काम आतापर्यंत केलं आणि ते आमदार झाले. तर तुम्ही मला सांगा, एखाद्या दैवी शक्ती म्हणून आता बोवाबाजी करणारी बरीच माणसं आपण पाहिली की लोकांना फसवायचं, सांगायचं माझ्याकडे दैवी शक्ती आहे. ज्याच्याकडे दैवी शक्ती आहे त्याला आपण बाबा म्हणतो. अजून काय अशोक खरात बाबा. आणि ज्याच्याकडे अदृश्य शक्ती आहे, मला एक जण म्हणलं ज्याच्याकडे अदृश्य शक्ती त्याला काय म्हणतात, म्हणलं त्याला बाबाजी म्हणतात. अरे मग असं काहीतरी लोकांना खोटं हे करून या तालुक्याला बाबाजी सारखा आमदार भेटलेला आहे. आणि म्हणून मला जनतेला विनंती आहे, लोकांनी विधानसभेमध्ये चुका केल्यात आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चुका करण्याचं काम केलं. आदरणीय आपले सर्वांचे नेते अजितदादांचं निधन झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे होतं की 6 वर्ष या तालुक्याच्या आमदारांनी काय केलं. नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि प्रोटोकॉल लोकांनी खाजगी कार्यक्रमावर प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून त्याला शिव्यागाळी करायची, दमदाटी करायची. म्हणजे असा आमदार ज्या तालुक्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली तुकारायांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा आहे, विचाराचा वसा आणि वारसा आहे. आणि त्या तालुक्याचा आमदार ज्यावेळेस रामकृष्ण हरी म्हणतो आणि तालुक्याच्या लोकांना भुलवायचं याचं त्याचं काम करतो, त्यांनी सुरुवातीला आपल्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता शिकवण्याचं स्वतः काम करावं. मध्यंतरी शरदरावजी बुटे पाटील आता 1 महिन्यापूर्वी शिवसेनेच्या आमच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख दुसऱ्या पक्षात गेले आणि मग त्यांच्यामुळं अमकं झालं तमकं झालं आणि मग आता ते गेल्यामुळं आपला पक्ष स्वच्छ झाला आहे. आता पहिल्यांदा ते शिवसैनिकच झाले नाही आतापर्यंत. आणि ज्या कार्यालयामध्ये ते बसले होते गणेश शेठ, ते कार्यालय अमोलदादा पवारांनी मी बांधलेलं आहे. यांनी त्याच्यामध्ये कधी 1 रुपया सुद्धा दिला नाही. त्यांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे. वर जे छत आहे, आपण त्या छताखाली बसलो आहे की समोर बसलेल्यांनी कुणी त्यासाठी 1 रुपया तरी दिला आहे का? म्हणजे काम दुसऱ्याचं, नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं, अशी परिस्थिती तालुक्याच्या आमदारांची. कामं करणारे आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील आजही आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, आता तुम्ही सगळं पाहिलं असेल की तालुक्यामध्ये कशा पद्धतीने निधी आला. मी एक लहानसं उदाहरण सांगतो. चक्रेश्वर मंदिर, चाकणच्या चक्रेश्वर मंदिरातला तो जो रस्ता आहे चक्रेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा, चाकण आणि चाकणचे वाड्या तिथं ते स्मशान. या ठिकाणी आदिवासी विभाग प्रकल्प घोडेगाव यांच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध झालेला आहे तो त्याचं खऱ्या अर्थानं प्रमाचं निधीचं वितरण दिनांक 8/7/25 झालेलं आहे. आणि विकास काम अजून सर्व कामं प्रलंबित आहेत, पण त्याच्या ई-निविदा देखील झालेल्या नाही आहेत. खऱ्या अर्थानं ह्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असं आमचं प्राथमिक म्हणणं आहे. आणि स्मार्ट स्कूलचा जो विषय आहे तर संपूर्ण शाळा जेवढ्या आहेत तेवढ्या शाळांना एकच ठेकेदार दिलेला आहे, त्याला सब कॉन्ट्रॅक्टर दिलेला आहे. एकही काम दर्जाचं नाही. प्रत्येक शाळेवरती मी व्हिजिट केलेले आहे. तिथले म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी कामाचं नियोजन काय केलं ते त्यासाठी सर्व फाईल ठेवली पाहिजे, ती सुद्धा तिथं ठेवली गेलेली नाही आहे. माहिती कोणत्याही प्रकारे दिली जात नाही. कॉन्ट्रॅक्टर तिथं वेळेवर जात नाही आहे. कामं छोटी छोटी आहेत पण निकृष्ट दर्जाचे आहेत. सब कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते स्थानिक कार्यकर्त्यांचे फोन देखील उचलत नाही किंवा त्यांना आरवाच्या भाषेमध्ये सगळं चालू आहे. याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने याला वरद जास्त कोणाचं आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही, ते तुम्ही सर्वजण खरं जाणता. जिल्हा परिषदमध्ये तुम्ही सदस्य तिथं नाही प्रश्न मांडलाय ना, त्याला काय उत्तर मिळालं? ते थोडा लेट झाला विषय, त्याच्यामुळं
आता ही शाळांचीच कामं आहे का सगळी? मुळामध्ये किती शाळांची कामं आहेत? जवळजवळच स्मार्ट स्कूलला बोर्ड लावता येत ना, ते बोर्ड लावले शिवनी ते बोर्ड का काढले तो एक मोठा विषय पाहून. सत्यप्रदेव ज्यावेळेला एखादी गोष्ट लिहून देता त्यावेळेला त्याच्यामध्ये माफी नाही. त्यामुळे तशाच धर्तीवर यांनी स्वतःच्या बायकोचे नावाने एक फर्म काढली. त्याचा 3 वर्षाचा एका वेळेला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरला आणि त्याच्यावर राजगुरू सहकारी बँकेमधनं कर्ज घेतलं. ते कर्ज फेडलंच नाही. ते कर्ज शेवटी बँकेनं वन टाईम सेटलमेंटमध्ये त्यांना सवलत दिली. काही पैसे त्यांनी भरले, तीसुद्धा ते मोडले आणि आत्ता परवा 31 मार्चला राहिलेले 25 लाख रुपये त्यांनी कॅशमध्ये त्या ठिकाणी भरले. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही आता पुढं दुसरी याचिका दाखल करून इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये की एवढी मोठी कॅश निवडणुकीच्या अगोदर 50 लाख रुपये, आत्ता 25 लाख रुपये बँक घेते कशी आणि हे एवढी रक्कम भरतात कशी. आणि त्यांनी स्वतःच्या बायकोचं उत्पन्न दाखवलं की तिला 0 उत्पन्न आहे. मग आज त्यांनी जर 1,60,00,000 1,1,50,00,000 रुपये कर्ज घेतलं, ही कॅश त्यांची आली कुठनं, मग कोणाच्या अकाउंटवरनं आली, ही भरली कशी, या सगळ्याची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत. आता आम्ही जी काही कागदपत्रं सादर केली आणि कोर्टाच्या समोर आत्ता पुढच्या 28 तारखेला त्याची छाननी होणार आहे. आम्ही दिलेली कागदपत्रं सत्य आहेत, कारण ती इन्कम टॅक्सची ती खोटी असू शकत नाही. ती सत्य सगळी कागद कोर्टाच्या समोर मांडलेली आहेत. त्यांचे पहिले वकील जे होते सोहेल शाह म्हणून अतिशय नामांकित वकील होते, त्यांनी बघितलं की या केसमध्ये मेरिट नाही, त्यांनी ती केस सोडून दिली. आता नवीन कोणतरी प्रमोद पाटील म्हणून तिसरा का चौथा वकील त्यांचा त्या केसमध्ये झालेला आहे. सगळ्या वकिलांना माहिती की या केसमध्ये मेरिट नाही आणि साधारणतः 1-2 महिन्याच्या कालखंडामध्ये निकाल तर 100% लागेल आणि तो आमच्या बाजूने लागेल. जो न्याय मध्य प्रदेशातल्या आमदाराला मिळाला तोच मला मिळाला पाहिजे, कारण कायद्यामध्ये तशाच प्रकारची तरतूद आहे. निवडणूक पाहिजे अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि परत एकदा खेड तालुक्याची ज्या विकासाला खेळ बसली ती खेळ काढण्याचं काम हायकोर्टाच्या माध्यमातून होईल आणि परत या तालुक्याची सेवा करण्याची संधी निश्चितपणानं मला मिळेल. ही सुद्धा अपडेट आपल्या सर्वांना द्यायची होती. कारण आपण पाहिलं की खताळ विरुद्ध थोरात यांच्या एवढ्या बातम्या सगळ्या प्रसारमाध्यमामध्ये आल्या. मी जवळ 1-1.5 वर्षापूर्वी केस दाखल केल्यानंतरसुद्धा मी याच्यामध्ये कधीही बोललो नाही की कुठपर्यंत आली, कशी झाली. पण ज्यावेळेला जवळजवळ राज्यामधनं 81 ह्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये पिटिशन दाखल झाली, त्यापैकी फक्त औरंगाबाद हायकोर्टात एक आदरणीय थोरात साहेबांचं आणि दुसरं माझं ही 2च पिटिशन आत्तापर्यंत चाललीत. साधारणतः 1-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्याचा निकाल लागेल आणि परत एकदा तालुक्याची सेवा करण्याची संधी आम्हाला निश्चितपणाने मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. केवळ माहिती करता आपल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बरेच वेळा ते 2-2 महिने सांगतात जे फायनल असेल ते आता विषय असा आहे, त्यांनी आत्तापर्यंत जो 3-4 वकील बदलले आणि नवीन आलेला वकील कोर्टाच्या समोर सांगतो की बाबा मी आजच आलेलो आहे, वेळ मागून घेतो, तारीख पे तारीख चाललेली आहे. शेवटी कोर्ट हा विचार करतो की बाबा त्याला संधी दिली पाहिजे. त्यामुळे अशा तारखा काम त्या निमित्ताने मिळालेल्या आहेत. दरवेळेला ते साधारणतः बचावाचा जो तिचं पवित्र आहे त्याच्यामध्ये ते तारखा लांबवण्याचं काम या निमित्तानं करतात. पण आत्ता मात्र कोर्टाने फसवलेले आहे, आता काही परत तारीख देणार नाही. आणि साधारणतः ह्या तारखेला बऱ्याच गोष्टी संपतील आणि पुढच्या तारखेला आर्ग्युमेंट होऊन कदाचित त्याचा निकालसुद्धा लागू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि शेवटी असं आहे की त्यांच्या वकिलाचं ते कौशल्य तारीख वाढवण्याचं आम्ही आमचे म्हणणं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. कोर्टाचं काही कोणी मालक नाही, पण कोर्ट डिग्न तो निर्णय आम्हाला नक्की मान्य राहील. कोर्ट हा निर्णय जो देशाच्या निवडणूक आयोगाचा ज्या अटी आणि शर्ती त्याच्यामध्येच एकदा अशी अपेक्षा आम्ही करतो. तसा निर्णय घेतला तो नक्की आमच्या सरकारला लागेल एवढंच या निमित्तानं आपल्याला अपडेट करू. रचनाला येतात तिथं रस्त्याचा फार मोठा प्रश्न होता. आत्ता अण्णांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न सुटलेला आहे. आता तुम्ही जर आता गेलं तर पत्रकार तिथं सगळं आपल्याकडं कामं चालत, मोठे कामं चाललेले काय त्या मागासवर्गीय लोकांची विश्वास संपादन करण्याचं काम अण्णांनी केलं.
त्या लोकांनी सुद्धा त्यांचे शब्द म्हणजे माजी आमदार लोकांनी यांना केलं, पण सगळे लोक किंवा सगळ्या समाजातले लोक अण्णांचं नेतृत्व मानतात आणि म्हणून याच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व जनतेला मी विनंती करणार खेड तालुक्यातील, कारण आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा असेल तर दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली, परिपक्व माणसाच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास होईल असं या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. अण्णांनी सर्व विषय या ठिकाणी मांडले, शरद भाऊंनी सर्व विषय मांडले, परंतु एका तालुक्याच्या आमदाराने 2 दिवसापूर्वी आमच्याकडं जे काही सभापती पदाच्या निवडी जिल्हा परिषदमध्ये झाल्या, त्यांच्या कमिट्या तयार करत असताना ज्यावेळेस सभागृहामध्ये संघर्ष करण्याची वेळ समीरदादा माझ्यावरती आणि बुटेताईंवरती त्यावेळेस आली. खरं तर याचं मेन कारण असं होतं की तालुक्याच्या आमदारांनी त्या ठिकाणी येऊन बसायचं आणि त्यांनी कुणाला कोणत्या कमिटीमध्ये घ्यायचं यावरती प्रेशर टाकण्यात की वेळ आमदारांवरती त्या ठिकाणी आली होती. त्यावेळेस खरं तर उभाटाचे जे काही जिल्हा परिषद सदस्य होते त्यांना आम्ही सर्वजण सांगत होतो की तुम्ही निर्णय घेण्यासाठी स्वतः कॅपेबल आहात, स्वतःने त्या ठिकाणी निर्णय घ्या, परंतु आतमध्ये आमच्या अध्यक्षांना चिठ्ठी द्यायची, पुन्हा बाहेर जायचं, पुन्हा विचारायचं. आणि ज्यावेळेस मतदानाची वेळ आली त्यावेळेस त्यांनी जाऊन स्वतःचे सर्वांचे फॉर्म त्या ठिकाणी मागे घेतले आणि जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि अध्यक्षांच्या माध्यमातून आणि अण्णांच्या माध्यमातून त्यांना देण्याची वेळ आली तेवढ्याच जागा त्यांना त्या ठिकाणी भेटल्या. परंतु त्याही देत असताना आम्ही सर्वांनी जो काही पहिला प्रस्ताव मांडला होता, आमच्या सर्वांच्या सहकुशीने जेवढ्या जागा दिल्या होत्या तेवढ्याच जागा त्यांना त्या ठिकाणी भेटल्या. परंतु जिल्हा परिषदमध्ये वेगळं काहीतरी दाखवायचं, तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगळं काहीतरी सांगायचं. ज्यावेळेस अध्यक्षपदाचा फॉर्म मारला त्यावेळेसही अशीच घटना घडली. म्हणून समीरदादा ताईंच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध केला आणि त्या विरोधाला खरं तर आमदारांनी बाहेरून येऊन त्यांच्या सदस्यांना काहीतरी सांगायचं आणि ते मांडायचं, ही खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. MGP आणि जलजीवनच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामधली मिटिंग लावली आणि ऐनवेळी त्या ठिकाणी तालुक्याचे आमदार येऊन बसले. तालुक्याच्या आमदाराने एखाद्या आढाव्याला किती वेळ बसावं, 4.5 तास त्या ठिकाणी आमदार बसले, कुठलाही ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही. आम्ही 2 दिवसापूर्वी अण्णांच्या माध्यमातून आम्ही मुंबई या ठिकाणी गुलाबराव पाटील यांना जाऊन भेटलो. 18 गावची एक योजना आपल्याकडे चालू आहे, त्याच्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी एक काडी मात्रासुद्धा आमदारांना त्या ठिकाणी विद्यमान आमदारांना माहिती नाही. अण्णांनी परवाशी जाऊन त्याच्यामधल्या अडीअडचणी त्या ठिकाणी मांडल्या. माझी आमदार साहेबांना विनंती आहे, तालुक्याचा प्रोटोकॉल पाहण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी त्या पाहाव्या आणि ज्या कामाचं श्रेय आपलं नाही आहे. मग अशी भाऊंनी तो विषय मांडला होता, समीर भाऊंनी मांडला. स्मार्ट स्कूल योजना ही खरं तर स्वर्गवासी आदरणीय अजितदादांचा एक व्हिजन म्हणून दादांनी त्या ठिकाणी चालू केली. त्या शाळेंना जाऊन पाट्या लावण्याचं काम विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलं. ज्यावेळेस आमची सर्व जणांची निवड त्या ठिकाणी झाली त्यानंतर सीओनी निर्णय घेतला आणि त्या सर्व पाट्या त्या ठिकाणी काढायला लावल्या. चुकीच्या कामाच्या पाट्या लावू नये आणि चुकीच्या गोष्टींचं श्रेय घेऊ नये एवढीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जरी आपण वाड्याकडं पाहिलं तरी त्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे, आपण समजू शकतो, परंतु माझा मतदारसंघ सुजलम सुफलम आहे. ग्रामपंचायतचा टॅक्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटला भेटतो. माझ्या मतदारसंघामध्ये 80% भागाला आजही मागच्या 2 वर्षापासून पाण्याचा इतका तुटवडा आहे. आमदारांनी ह्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे. छोट्या छोट्या हवालदारांना समोर उभं करून व्हिडिओ काढणे इतकं मला वाटते त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ज्या दिवशी MGPची आणि जलजीवनची मिटिंग लागली त्या मिटिंगमध्ये कुठल्याही पद्धतीचे ठोस पावलं उचलली गेले नाही, कुठलेही मुद्दे त्यांच्याकडे नव्हते. हे सर्व मुद्दे काढून त्यावरती काम करणं गरजेचं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि छोट्या छोट्या समित्यांसाठी भांडण्यापेक्षा त्या कार्यकर्त्यांना जर कामाच्या माध्यमातून जर बळ दिलं आणि खरं तर ते बळ खेड तालुक्यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटीलला देऊ शकतात. हे तुम्ही मागच्या 2-3 दिवसापूर्वी पाहिलं. अण्णांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये असेल, समीरदाच्या मतदारसंघामध्ये असेल, भाऊंच्या मतदारसंघामध्ये असेल, मोठ्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी निधी आला. आम्ही सर्वजण विकासाच्या माध्यमातून निश्चित त्या तालुक्याला दाखवून देऊ की कामाचा माणूस आमदार दिलीप मोहिते पाटीलच आहे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्या त्या ठिकाणी त्यांना सांगितलं पाहिजे की त्या संदर्भामध्ये अधिकारी कुठल्या प्रकारची परमिशन द्यायच्या मनस्थितीमध्ये नाही. त्यांचं म्हणणं असं की धरणाच्या अंतर्गत असे पोटबंधारे करता येत नाही, परंतु ते जर केले नाही तर वरच्या लोकांना पाणी मिळत नाही. आणि म्हणून पूर्वी आपण डेहण्याला एक बंधारा केला, त्यानंतर आपण दुसरा एक बंधारा बांधण्या करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. त्याच्या संदर्भात जे आपले मंत्री आहेत आदरणीय राधाकृष्ण आहेत तिथं पोलकम बंधारा बांधला तर बराचसा पाण्याचा साठा त्या ठिकाणी.
पण यावर्षी दुर्दैवानं पाव्याचा जो बंधारा आहे बॅकवॉटरमध्ये त्याच्या ढापेच टाकले नाही. पाव्यापासून वरच्या सगळे लोक हे पाण्यापासून वंचित राहिले. साधारणतः लोकप्रतिनिधीचं काम असतं किंवा पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी हे बंधाऱ्यातले ढापे टाकलेत का त्याचा आढावा घ्यायचा असतो आणि साधारणतः उन्हाळ्याचं नियोजन करायचं असतं. त्यामुळे कुठल्या प्रकारचं नियोजन झालं नाही, अधिकाऱ्यांनी घेऊन बसले नाहीत. त्यामुळं गुळाणीचा पाझर तलाव आहे आज कोरडा ठिकठिकीत आहे. यांच्याच जिल्हा परिषद सदस्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते सगळ्या पाझर तलावाचं चित्र दाखवलं की इथं पाणी कसं नाही. तिथलं त्यांचं पंचायत समिती सदस्य आहे, तिथं लोक मोटारी टाकतात. अक्षरशः जनावराला सुद्धा त्या ठिकाणी पाणी ठेवलं नाही. साधारण तिथला जो पाझर तलाव हा पिण्याचं पाणी आणि जनावरांचं पाणी याच्याकरता राखून ठेवणे असो वाघोबा असेल तो आहे. पण तिथे यावेळेला कुठल्या प्रकारचं नियोजन झालं नाही. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये ते तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत. मग या संदर्भात काही निर्णय घ्यायच्याऐवजी त्या ठिकाणी बातम्या केल्या जातात. जर आज तुम्ही तालुक्यामध्ये सांगत असाल की मी एवढ्या मताने निवडून आलो आहे आणि मग लोकांचे प्रश्न तुम्ही सोडवायला त्या ठिकाणी प्रयत्न करत नाही, या निमित्तानं चित्र दिसतं. दुसरी गोष्ट स्मार्ट स्कूलची जी योजना आहे, खरं काही ठिकाणी इतके चांगल्या शाळा होत्या की तिथे गरजच नव्हती. कारण असताना त्या ठिकाणी त्या खिडक्या बदलायचं, दरवाजे बदलायचं काम त्या ठिकाणी केलं, फरशा बदलायचं काम केलं आणि स्मार्ट दाखवण्यात आलं. दवाखाने इतके चांगले होते, आंबोली दवाखाना इतका चांगला होता की काहीच गरज नव्हती. त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करता पैसे दिले, कोट्यवधी रुपये हे त्याच्यात कारण असताना खर्च केले आणि त्याची क्लब करण्यात आलं. सगळ्या दवाखान्यांचं एकाच ठेकेदाराला, सगळ्या शाळांचा एका ठेकेदाराला. त्याचा उद्देश असा होता की जो मोठे ठेकेदार असेल तो चांगलं काम करेल. इथं सतीश नायकरे यांना ते स्मार्ट स्कूलचं काम भेटलं. त्याने सगळे कामं डिस्ट्रीब्यूट केली. त्याच्यामध्ये बाबाजी काळेच्या पुतण्याला सुद्धा काम दिलं आणि इतकं थर्ड क्लास काम त्या ठिकाणी दिलं. माझी जिल्हा परिषद सेवेला विनंती राहणार आहे की तुम्ही याचं जर पाहणी केली नाही किंवा त्याचा दर्जा जो निकृष्ट पद्धतीचा झाला याच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही सीओच्या दालनामध्ये जाऊन उपोषणाला बसणार आहोत. तुम्ही स्मार्ट स्कूलच्या योजना घडली, एका ठेकेदाराची भरती केली, त्यांना सब ठेकेदार नेमले, तुमच्या याच्यावर बसलं का ते, त्याच्यावर काय कारवाई करणार? तुम्ही सगळ्या दवाखान्याची क्लब केला, एक ठेकेदार काढला, त्यांनी एकट्याने केलं का? त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमले. तशाच पद्धतीनं खड्डे नेम भरायचं काम आजीवानी नावाच्या एका मंडळाला जवळ 6 कोटी रुपयाचं काम दिलं, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमले. मग सब कॉन्ट्रॅक्टर मग छोट्या कॉन्ट्रॅक्टरला जर ती निविदा काढल्या असेल, त्यांनी कामं केली असतील, चांगली कामं केली असतील. तुम्ही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला आणायचं आणि त्यांनी वाईट काम करायचं, ही एक नवीन प्रथा आहे. दुसरे आणखी एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर सगळ्यांना मांडायचं. कालची 6 तारीख झाली, माझी हायकोर्टामध्ये एक याचिका आहे. यांनी त्यांचं जे ॲफिडेविट दिलं त्याच्यामध्ये खोटी माहिती दिली, माहिती लपवली. आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेशामध्ये खोटी माहिती लपवल्याबद्दल त्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदाराचं पद केलं आणि ॲफिडेविटमध्ये खोटी माहिती दिली. याचं कारण देऊन हायकोर्टानं त्यांना बाद केलं, त्यांचं सदस्यत्व घालवलं आणि दुसरा जो माणूस होता सेकंडला त्याला त्या ठिकाणी आमदार म्हणून घोषित केलं. अशाच प्रकारची याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी थोरात साहेबांनी टाकलेली आहे.